चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे आणि नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी शिरलंय। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नगरसेवकांनी रात्री उशिरा या भागातील नागरिकांचं स्थलांतर केलंय। उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून भीमा नदी प्रवाहित होतीये। सध्या भीमा नदीत 1,06,000 इतका विसर्ग सुरू आहे। सध्या चंद्रभागेचं पाणी वाळवंट आणि घाटावरून रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे। दिलासादायक बाब म्हणजे उजनी धरणातील विसर्ग कमी झालाय आणि त्यामुळे पुढील 2 दिवसात पुणे आणि सातारा परिसरात पाऊस न झाल्यास पूरग्रस्त पंढरपूरला काहीसा दिलासा मिळू शकेल। उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची ड्रोन दृश्य आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।